श्री साईधाम मंदिर ट्रस्ट विरार की ओर से मंदिर का 39वां स्थापना दिवस मां कृष्ण दशमी गुरुवार 12 फरवरी को श्रद्धा, भक्ति और उत्साह के साथ धूमधाम से मनाया गया। इस पावन अवसर पर भव्य भंडारा महाप्रसाद का आयोजन किया गया है, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालुओं के शामिल होने की संभावना है। मंदिर परिसर को स्थापना दिवस के उपलक्ष्य में आकर्षक फूलों और रोशनी से सजाया जा रहा है। सुबह से ही विभिन्न धार्मिक कार्यक्रमों की शुरुआत हुआ। कार्यक्रमों में विशेष पूजन, अभिषेक, आरती तथा भजन कीर्तन का आयोजन किया गया। साईं बाबा की जय घोष और भक्ति संगीत से पूरा वातावरण भक्तिमय हो गया। मंदिर ट्रस्ट द्वारा सभी तैयारियां अंतिम चरणों में पहुंच चुकी हैं, ताकि श्रद्धालुओं को किसी प्रकार की असुविधा न हो। धार्मिक अनुष्ठानों के पश्चात उपस्थित भक्तों के लिए महाप्रसाद की व्यवस्था की गई है। ट्रस्ट की ओर से बताया गया है कि भंडारे में हजारों श्रद्धालुओं के लिए प्रसाद की व्यवस्था की जा रही है। सेवा कार्य में ट्रस्ट के पदाधिकारी और स्वयंसेवक सक्रिय रूप से जुटे हुए हैं। इस विशेष अवसर की पृष्ठभूमि में वसई विरार महानगर पालिका के महापौर अजीब पाटिल ने मंदिर में पहुंचकर साईं बाबा के दर्शन किए और पूजा अर्चना की। उन्होंने मंदिर ट्रस्ट द्वारा निरंतर संचालित धार्मिक एवं सामाजिक गतिविधियों की सराहना करते हुए कहा कि ऐसे आयोजन समाज में सकारात्मक ऊर्जा और एकता का संदेश देते हैं। उन्होंने श्रद्धालुओं को स्थापना दिवस की शुभकामनाएं भी दी। श्री साईधाम मंदिर ट्रस्ट की ओर से क्षेत्र के सभी श्रद्धालुओं से अपील की गई है कि वे अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर स्थापना दिवस समारोह का लाभ उठाएं और साईं बाबा का आशीर्वाद प्राप्त करें। ट्रस्ट ने यह भी आश्वासन दिया कि आयोजन के दौरान व्यवस्था और सुरक्षा के पर्याप्त इंतजाम किए गए हैं। स्थापना दिवस को लेकर विरार क्षेत्र भी विशेष उत्साह का माहौल है और भक्त इस पावन अवसर का बेसब्री से इंतजार कर रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। सर, काय सांगणार? आज साईबाबांच्या चरणी आपण नतमस्तक झालेला आहात। आज वर्धापन दिन आहे। 39 वर्ष झाली आज वर्धापन दिन आहे। भाईंची इच्छा झाली आणि साईंच्या आशीर्वादाने इथे स्थापना झाली। गेले 39 वर्ष फक्त धार्मिक कार्य न ठेवता सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक असे अनेक उपक्रम या ट्रस्टमार्फत लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत राबवत गेलेले आहे। जसं इथून जाणारे भाविक असतील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातनं किंवा भारतातनं येणारे भाविक शिर्डीमध्ये येतात, त्यांची सोय नव्हती, त्यांच्यासाठी निवारा केंद्र, आज सगळ्यात मोठा निवारा केंद्र साई मंदिरनी केलेलं आहे। भाईंच्या संकल्पनेतून आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कृतीतनं ते घडलेलं आहे। त्यामुळे तिकडे करोडो लोक आतापर्यंत भाविक जे पदयात्री किंवा कोणीही जातात, त्यांना सकाळी चहा, नाश्ता, जेवण, राहायची सोय विनामूल्य केली जाते आणि असं सगळी चांगली कार्य या ट्रस्टमार्फत घडत असतात। शैक्षणिक असेल, मुलांच्या शिक्षणाचा असेल, आरोग्याचा असेल, अनाथ मुलींचा असेल, अनाथ बालकांचा असेल, असे अनेक उपक्रम, आरोग्यविषयक असेल, असे असंख्य उपक्रम गेले 39 वर्ष या ट्रस्टमार्फत चालू आहेत। सर, आपण महापौर झालेला आहात। आज नेमकं साईबाबांकडे आपण काय मागितलेलं आहे शहरात? आज साईबाबांच्या चरणी एकच केलेलं आहे का येथे येणारे भाविक, या शहरातले लोक, येथील नागरिक आणि भारताला सुखी आणि समाधानी ठेवावं, एवढी बाबांकडे इच्छा प्रकट केलेली आहे। साईबाबाचं दर्शन घेतलं। साईबाबाच्या कृपेने आणि आमचे लोकनेते, आमचे भाईशेठ, आमच्या सगळं पक्ष वरिष्ठाच्या नेत्यांनी एक मोठं पद सामान्य कार्यकर्त्याला दिलेलं आहे आणि त्या पदाचा चांगला उपयोग जनतेसाठी व्हावा म्हणून साई दरबारी आज आशीर्वाद घेतला आणि त्या आशीर्वादाच्या रूपात लोकांची चांगलं कामं व्हावे, जनतेची कामं व्हावे, या वसई तालुक्याची उन्नती आणि प्रगती व्हावी यासाठी नक्कीच कटिबद्ध राहील। सर, काय सांगणार? आज वर्धापन दिन आहे साईबाबा मंदिराचा, कशा पद्धतीनं या कार्यक्रमाची रेलचेल आहे? साईराम, आपण बघितलं असेल की हा 39वा वर्धापन दिन आहे। प्रति शिर्डी असं ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण भाविकांचा असतो आणि हा ओघ तुम्ही बघितलं असेल की दिवसेंदिवस हा लोकांचा लोंढा आणि लोकांची भाविकांचा ओंढा हा वाढतच चाललेला आहे। 39व्या वर्षामध्ये पण
आपल्याला चांगल्या प्रकारे भक्त जे येतात आहे त्यांची सुखसोय हे करण्यासाठी संपूर्ण सकाळी तुम्ही बघितलं असेल, सकाळी 5 वाजता काकड आरती होते, दुपारी 12 वाजता आरती होते. त्यानंतर आता बघितलं असेल की तुम्ही महाभंडारा चालू झालेला आहे, शिऱ्याचा प्रसादही चालू आहे. आणि हा महाभंडारा रात्री 12 वाजेपर्यंत जिथपर्यंत लोक येतात तिथपर्यंत हा महाभंडारा चालू असतो. आणि संपूर्ण आता दुपारपासून भजन मंडळी असतात, विविध प्रकारच्या भजन मंडळी येतात, महिला मंडळ असते किंवा इतर असतात. ह्या संपूर्ण दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भजन मंडळी असते आणि त्याच्या माध्यमातून देवाची नामस्मरण आणि बाकीच्या गोष्टी होत असतात. काय नेमकं महत्त्व काय आहे या मंदिराचं? महत्त्व असं म्हणायला सांगता मी म्हटलं त्याप्रमाणे की प्रति शिर्डी म्हणून इकडे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे लोकांना इकडे येऊन त्याप्रमाणे जे लोक शिर्डीला जाऊ शकत नाही तेपर्यंत की आम्हाला शिर्डीला पोचल्यासारखं वाटते, हाच एक भाग आहे. आणि आपण बघितलं की ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण केले जातो, धार्मिक असो, शैक्षणिक असो किंवा इतर लोकांना लोकोपयोगी असो, अशा भरपूर सोयी कामं करण्याचा प्रयत्न आपण करू. त्या माध्यमातून समाजाला काहीतरी